नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरणचे विद्युत सहाय्यक पद आहे, त्या पदासाठी जी एग्जाम होणार आहे त्या एग्जामसाठी आपण प्रश्नसंच सिरीज सुरू केलेली आहे। त्या सिरीजचा भाग आहे 5वा। तर मित्रांनो, बघूया आपण या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 3 फेज इंडक्शन मोटरला दाब 80% ठेवल्यास स्टार्टिंग करंट डॅश होईल। ऑप्शन ए 80% जास्त होईल, ऑप्शन बी 30% कमी होईल, ऑप्शन सी 20% कमी होईल, ऑप्शन डी 20% जास्त होईल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 20% कमी होईल। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येत असल्याने त्याचा वापर लॅम्पमध्ये डॅशसाठी करतात। ऑप्शन ए विद्युत प्रवाह नियंत्रण ठेवण्यासाठी, ऑप्शन बी विद्युत प्रवाहाच्या वहनासाठी, ऑप्शन सी कॉईल आधार देण्यासाठी, ऑप्शन डी फिलामेंट बनवण्यासाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फिलामेंट बनवण्यासाठी। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 3Q सिपलिंग इंडक्शन मोटरसाठी डॅश स्टार्टर वापरतात। ऑप्शन ए ऑटो ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी रोटर रेजिस्टन्स, ऑप्शन सी स्टार डेल्टा, ऑप्शन डी ड्युअल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ऑटो ट्रान्सफॉर्मर। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। इंडक्टिव्ह रिॲक्शन डॅश अक्षराने दाखवतात। ऑप्शन ए XC, ऑप्शन बी I, ऑप्शन सी XL, ऑप्शन डी यापैकी नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी XL। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटरची टोके उघडी ठेवून स्टेटरला सप्लाय दिल्यास ऑप्शन ए कमी वेगाने फिरेल, ऑप्शन बी उलट होणार नाही, ऑप्शन सी चालू होणार नाही, ऑप्शन डी हाय स्टार्ट टॉर्क मिळेल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चालू होणार नाही। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। गॅस फील्ड लॅम्पचे डॅश व डॅश वायू भरतात। ऑप्शन ए ऑर्गन व नायट्रोजन, ऑप्शन बी मर्क्युरी व सोडियम, ऑप्शन सी सोडियम व फ्लोरोमेंट, ऑप्शन डी हेलियम व ऑर्गन। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ऑर्गन व नायट्रोजन। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डॅश AC सिंगल फेज मोटरमध्ये कम्युटेटर असतो। ऑप्शन ए वरीलपैकी सर्व, ऑप्शन बी युनिव्हर्सल टाईप, ऑप्शन सी कॅपॅसिटर टाईप, ऑप्शन डी स्लिपरी केज टाईप। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर डॅश असतो। ऑप्शन ए लॅगिंग, ऑप्शन बी युनिटी, ऑप्शन सी लीडिंग, ऑप्शन डी यापैकी नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लॅगिंग। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। लोखंडी पोलचा स्पॅन डॅश ठेवतात। ऑप्शन ए 100 ते 250 मीटर, ऑप्शन बी 40 ते 60 मीटर, ऑप्शन सी 50 ते 80 मीटर,
ऑप्शन डी 80 ते 100 मीटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 50 ते 80 मीटर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे ट्रान्सफॉर्मर मधील लोड लॉस शोधण्यासाठी डॅश टेस्ट घ्यावी। ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी ओपन सर्किट टेस्ट, ऑप्शन सी शॉर्ट सर्किट टेस्ट, ऑप्शन डी मेगर टेस्ट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शॉर्ट सर्किट टेस्ट। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये आयर्न लॉस डॅश मुळे होतात। ऑप्शन ए वाइंडिंग मुळे, ऑप्शन बी कोअर मुळे, ऑप्शन सी लिकेज करंट मुळे, ऑप्शन डी एडी करंट मुळे। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी कोअर मुळे। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे स्टील टॉवर पोलचा स्पॅन डॅश ठेवतात। ऑप्शन 80 ते 90 मीटर, ऑप्शन बी 100 ते 300 मीटर, ऑप्शन सी 250 ते 250 मीटर, ऑप्शन डी यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी 100 ते 300 मीटर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे कॅपॅसिटन्स अक्षराने दाखवतात। ऑप्शन ए एक्स, ऑप्शन बी सी, ऑप्शन सी यापैकी नाही, ऑप्शन डी आय। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सी। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपर लॉस डॅश मुळे होतात। ऑप्शन ए लिकेज करंट मुळे, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी एडी करंट मुळे, ऑप्शन डी एसी व डीसी। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी एसी व डीसी। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे 3 फेज इंडक्शन मोटरच्या रनिंग मध्ये एक फेज बंद झाल्यास डॅश। ऑप्शन ए वेग वाढेल, ऑप्शन बी थोड्या वेळात जळेल, ऑप्शन सी फिरणे बंद होईल, ऑप्शन डी झटके स्टार्टिंग टॉर्क मिळेल। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी थोड्या वेळात जळेल। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे मर्क्युरी वेपर लॅम्पचे डॅश व डॅश हे प्रकार पडतात। ऑप्शन ए लो प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प व मीडियम वेपर लॅम्प, ऑप्शन बी हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प व लो प्रेशर वेपर लॅम्प, ऑप्शन सी वरील सर्व, ऑप्शन डी हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प व मीडियम वेपर लॅम्प। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन जेव्हा डिफ्लेक्टिंग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा ऑप्शन ए मीटर रीडिंग दाखवणार नाही, ऑप्शन बी मीटर जळून जाईल, ऑप्शन सी मीटर चुकीची रीडिंग दर्शवते, ऑप्शन डी मीटर अचूक रीडिंग दर्शवते। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी मीटर रीडिंग दाखवणार नाही। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे इंडक्शन मोटर डॅश फेज एसी सप्लाय साठी डिझाईन केलेल्या असतात। ऑप्शन ए 3 फेज एसी, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी 2 फेज एसी, ऑप्शन डी सिंगल फेज एसी। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन
बी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या डॅश टक्के दाब प्रायमरी वाइंडिंगला द्यावा। ऑप्शन ए 50%, ऑप्शन बी 24%, ऑप्शन सी 10%, ऑप्शन डी 5%। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी 5%। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एसी मोटर्समध्ये डॅश लॉसेस होतात। ऑप्शन ए विंडेज अँड फ्रिक्शन लॉस, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन डी आयर्न लॉस, ऑप्शन डी कॉपर लॉस। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, परमनंट मॅग्नेट रेक्टिमल ऑइल, अल्युमिनियम स्पेअर, फॉस्फेट ब्रॉन्झ, स्प्रिंग, लॅमिनेटेड पोल व मॅग्नेट ज्वेल बेरिंग हे सर्व परत मीटरमध्ये डॅश वापरतात। ऑप्शन ए वरीलपैकी सर्व, ऑप्शन बी मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट, ऑप्शन सी मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट, ऑप्शन डी परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, इन्कॅन्डिसेंट लॅम्पच्या टंगस्टन फिलामेंटची विलय बिंदू डॅश असते। ऑप्शन ए 3400 फॅरनहीट, ऑप्शन बी 3000 अंश सेंटीग्रेड, ऑप्शन सी 2000 अंश सेंटीग्रेड, ऑप्शन डी 3400 अंश सेंटीग्रेड। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी 3400 अंश सेंटीग्रेड। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, आरसीसी व पीसीसी पोलचा स्पॅन डॅश ठेवतात। ऑप्शन ए 80 ते 100 मीटर, ऑप्शन बी 100 ते 250 मीटर, ऑप्शन डी 50 ते 80 मीटर, ऑप्शन डी 40 ते 60 मीटर। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी 40 ते 60 मीटर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्शन डॅश या अक्षराने दर्शवतात। ऑप्शन ए झेडसी, ऑप्शन बी आयएक्स, ऑप्शन सी एक्सएल, ऑप्शन डी एक्ससी। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी एक्ससी। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, मर्क्युरी वेपर व सोडियम वेपर लॅम्प डॅश प्रकारात मोडतात। ऑप्शन ए वरीलपैकी नाही, ऑप्शन बी आर्क लॅम्प, ऑप्शन सी गॅस डिस्चार्ज लॅम्प, ऑप्शन डी इनकॅन्डिसेंट लॅम्प। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी गॅस डिस्चार्ज लॅम्प। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगचा लोड जोडला असता प्रायमरी वाइंडिंग डॅश करंट होईल। ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी सेकंडरी इतकाच, ऑप्शन डी सेकंडरी पेक्षा जास्त, ऑप्शन डी सेकंडरी पेक्षा कमी। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी सेकंडरी पेक्षा कमी। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 3 फेज इंडक्शन मोटरचा रोटर फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेतच डॅशच्या नियमानुसार फिरतो। ऑप्शन ए लेन्झ, ऑप्शन बी फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ऑप्शन सी फ्लोडिंगच्या उजव्या हाताच्या, ऑप्शन डी यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे
ऑप्शन ए लेन्स। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, फ्रिक्वेन्सी बरोबर डॅश। ऑप्शन ए 120 n भागिले कंसात p गुणिले p1, ऑप्शन बी n p भागिले 50, ऑप्शन सी p1 गुणिले n भागिले 120 गुणिले f, ऑप्शन डी np भागिले 50 गुणिले p1। तर मित्रांनो पाहूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी np भागिले 50 गुणिले p1। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, लाकडी पोलचा स्पॅन डॅश ठेवतात। ऑप्शन ए 80 ते 100 मीटर, ऑप्शन बी 40 ते 50 मीटर, ऑप्शन डी 60 ते 70 मीटर, ऑप्शन डी 50 ते 60 मीटर। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी 40 ते 50 मीटर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ट्रान्समिशन लाईनमध्ये लाकडी पोलचा वापर डॅशमुळे करत नाहीत। ऑप्शन ए जमीन खालील भाग लवकर कुजतो, ऑप्शन बी सोप्या पद्धतीने काढता येतात, ऑप्शन डी किमतीने स्वस्त आहेत, ऑप्शन डी वजनाने हलके आहेत। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जमिनीखालील भाग लवकर कुजतो। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, इनकॅन्डिसेट लॅम्पचे फिलामेंट नुसार डॅश व डॅश हे दोन प्रकार पडतात। ऑप्शन ए कार्बन फिलामेंट लॅम्प व मेटल फिलामेंट लॅम्प, ऑप्शन बी कार्बन फिलामेंट लॅम्प व निऑन फिलामेंट लॅम्प, ऑप्शन सी मेटल फिलामेंट लॅम्प व निऑन फिलामेंट लॅम्प, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन फिलामेंट लॅम्प व मेटल फिलामेंट लॅम्प। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एसी दाब व प्रवाहाच्या अंशात्मक डॅश अंतरास। ऑप्शन ए RMC डिफरन्स, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर, ऑप्शन सी फेज फॅक्टर, ऑप्शन डी फेज डिफरन्स। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी फेज फॅक्टर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, युनिव्हर्सल मोटर्स नो लोडवर डॅश स्पीडने फिरू लागते। ऑप्शन ए 6000 ते 10000 RPM, ऑप्शन बी 300 ते 6000 RPM, ऑप्शन सी 9520 ते 300 RPM, ऑप्शन डी 15000 ते 25000 RPM। तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी 15000 ते 25000 RPM। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, युनिव्हर्सल मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी डॅश करावे। ऑप्शन ए वरील दोन्हीपैकी एक करावे, ऑप्शन बी वरीलपैकी दोन्हीही, ऑप्शन सी फील्ड वाइंडिंगची टोके उलट, ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंगची टोके उलट। तर उत्तर आहे वरील दोन्हीपैकी एक करावे। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे,
अल्टरनेटची क्षमता डॅश एकांकात सांगतात. ऑप्शन ए किलोवॅट एम्पियर, ऑप्शन बी किलोवॅट, ऑप्शन सी हॉर्स पॉवर, ऑप्शन डी किलोवॅट आवर. तर मित्रांनो या प्रश्नांची उत्तर आहे ऑप्शन ए किलो व्होल्ट एम्पियर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटर वाइंडिंग मधील पोलची संख्या असते. ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी स्टेटर पोल पेक्षा जास्त, ऑप्शन सी स्टेटर पोल पेक्षा कमी, ऑप्शन डी स्टेटर पोल इतकीच. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टेटर पोल इतकीच. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी सिंगल फेज युनिव्हर्सल मोटरचा कमाल वेग डॅश ठेवून डिझाईन करतात. ऑप्शन ए 7500 ते 10,000 RPM, ऑप्शन सी बी 3000 ते 6000 RPM, ऑप्शन सी 1000 ते 1500 RPM, ऑप्शन डी 1500 ते 3000 RPM. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए 7500 ते 10,000 RPM. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मेटल फिलामेंट लॅम्पचे डॅश व डॅश हे 2 प्रकार आहेत. ऑप्शन ए वरीलपैकी नाही, ऑप्शन बी गॅस फील्ड लॅम्प व गॅस डिस्चार्ज लॅम्प, ऑप्शन सी कार्बन आर्क लॅम्प व गॅस फीड लॅम्प, ऑप्शन डी व्हॅक्यूम टाईप व गॅस फील्ड लॅम्प. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी व्हॅक्यूम टाईप व गॅस फील्ड लॅम्प. तर पाहूया पुढील प्रश्न. 3 फेज अल्टरनेटची स्टेटर वाइंडिंग डॅश पद्धतीने जोडलेली असते. ऑप्शन ए डेल्टा, ऑप्शन बी स्टार, ऑप्शन सी सिरीज, ऑप्शन डी पॅरलल. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी स्टार. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडलेला नसताना खर्च होणारी पॉवर डॅश दर्शवते. ऑप्शन ए विद्युत पुरवठा चालू असल्याने, ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस, ऑप्शन डी ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता, ऑप्शन डी ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याचे. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पोलच्या एकूण लांबीचा डॅश भाग जमिनीमध्ये गाडतात. ऑप्शन ए 4था भाग, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी 5वा भाग, ऑप्शन डी 6वा भाग. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी 6वा भाग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रोटर कंडक्टरमध्ये डॅश प्रवाह निर्माण होतो. ऑप्शन ए प्रथम डीसी व एसी, ऑप्शन बी डीसी, ऑप्शन सी एसी, ऑप्शन डी प्रथम एसी व डीसी. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी एसी. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट डॅश. ऑप्शन ए वरीलपैकी नाही, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी MFF निर्माण झाले, ऑप्शन डी कोअर लॉसेस करतात. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण
पुढील प्रश्न, हाय स्पीड अल्टरनेटरला डॅश अल्टरनेटर म्हणतात. ऑप्शन ए यापैकी नाही. ऑप्शन बी हायड्रो अल्टरनेट. ऑप्शन सी टर्बो अल्टरनेट. ऑप्शन डी थमी अल्टरनेट. तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी टर्बो अल्टरनेट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. RMS व्हॅल्यू बरोबर मेकॅनिझम व्हॅल्यू गुणिले डॅश. ऑप्शन ए 0.6.06. ऑप्शन बी 07.07. ऑप्शन सी 0.707. ऑप्शन डी 0.606. तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी 0.707. तर मित्रांनो, या बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मिंग कॉइल टाईप इन्स्ट्रुमेंटचे डॅश हे प्रकार आहेत. ऑप्शन ए वरील दोन्ही. ऑप्शन बी डायनामो टाईप मीटर. ऑप्शन सी वरील पैकी नाही. ऑप्शन डी परमनंट मॅग्नेट टाईप मीटर. तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए वरील पैकी दोन्ही. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचा उपयोग डॅश म्हणून करतात. ऑप्शन ए DC वॅटमीटर. ऑप्शन बी AC वॅटमीटर. ऑप्शन सी वरीलपैकी सर्व. ऑप्शन डी AC व DC वॅटमीटर. तर मित्रांनो, पाहूया आपण या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन AC व DC वॅट मीटर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटचे डॅश हे प्रकार आहेत. ऑप्शन ए MI रिफ्लेक्शन टाईप मीटर. ऑप्शन बी वरीलपैकी सर्व. ऑप्शन सी MI अट्रॅक्शन टाईप मीटर. ऑप्शन डी वरीलपैकी. तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू बरोबर मेकॅनिझम व्हॅल्यू गुणिले डॅश. ऑप्शन ए 0.707. ऑप्शन बी 0.606. ऑप्शन सी 0.606. ऑप्शन डी 7.07. तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन 0.707. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या प्रकारचे सिरीजचे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.